इयत्ता चौथी, पाठ 4. शिवरायांचे बालपण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची आणि बालपणाची रोमांचक कहाणी. शिवनेरी किल्ला, सुरक्षित आश्रय. ते दिवस फार धामधुमीचे होते. मुघल बादशाह शहाजहानने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य पाठवले होते. शहाजीराजांची जहागीर असलेले पुणे आदिलशहाने बेचिराख केले होते. अशा कठीण काळात जिजाबाई गरोदर होत्या. किल्ल्याची वैशिष्ट्ये. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ला. चारी बाजूना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे. किल्लेदार विजयराज. भोसल्यांच्या नात्यातील विजयराज किल्लेदार होते. त्यांनी जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली. शहाजीराजांचा निर्णय. जिजाबाईंना शिवनेरीवर सुरक्षित ठेवून शहाजीराजे मुघलांशी लढण्यासाठी निघून गेले. शिवजन्म, सोन्याचा दिवस. जन्मतारीख फाल्गुन वद्य तृतीया शके 1551. इंग्रजी दिनांक 19 फेब्रुवारी 1630. आनंदोत्सव. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. नामकरण. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. वीरमाता जिजाबाईंचे संस्कार. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्षे धावपळीत गेली, पण जिजाबाईंनी त्यांना उत्तम संस्कार दिले. सायंकाळी सांजवात लावून त्या शिवबांना जवळ घेत आणि गोष्टी सांगत. वीरांच्या गोष्टी. राम, कृष्ण, भीम, अभिमन्यू यांच्या शौर्याच्या कथा ऐकून शिवबांना पराक्रम करण्याची इच्छा होई. संतांचे अभंग. नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ यांचे अभंग ऐकवून साधुसंतांविषयी आदरबुद्धी निर्माण केली. सवंगड्यांसोबत शिवराय. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत असत. शिवबाही त्यांच्या झोपडीत जात कांदा भाकर आवडीने खात. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे. पोपट, कोकिळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढणे, मातीचे हत्ती, घोडे, किल्ले रचणे, लपंडाव, चेंडू, भोवरा हे नेहमीचेच खेळ. शहाजीराजे, धाडसाची कहाणी. निजामशहाच्या दरबारात कारस्थाने माजली. लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या झाली. संतापलेल्या शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि मुघलांच्या सेवेत रुजू झाले. नवी निजामशाही. फत्तेखानाच्या फितुरीला शह देण्यासाठी शहाजीराजांनी पेमगिरी किल्ल्यावर नव्या निजामशहाची स्थापना केली. गनिमी कावा. मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे एकट्याने गनिमी काव्याने लढले. मराठ्यांचा आत्मविश्वास. 1636 साली तह झाला, पण शहाजीराजांच्या धाडसाने मराठी लोकात स्वराज्याचा आत्मविश्वास जागला. जिजाबाई व शिवराय कर्नाटकात. निजामशाही बुडाल्यानंतर आदिलशहाने शहाजीराजांना पुण्याची जहागिरी दिली आणि कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमले. काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही कर्नाटकात गेले. शहाजीराजांनी कर्नाटकातील अनेक राजांना जिंकले. आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली. बंगळूर हे मुख्य ठाणे बनले आणि शहाजीराजे एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले. या काळात मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला. आपण काय शिकलो? शिवजन्म. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाबाईंचे संस्कार. वीरांच्या व संतांच्या गोष्टींनी जिजाबाईंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची बीजे पेरली. शहाजीराजांचे धाडस. शहाजीराजांच्या पराक्रमाने मराठी लोकात स्वराज्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. बालपणाचे धडे. मावळ्यांच्या मुलांसोबत खेळताना शिवरायांनी माणसे जोडण्याची कला शिकली. जय शिवराय. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.